भारतीय वन सर्वेक्षणचे महासंचालक कोण आहेत? तर आपल्याला विचारले भारतीय वन सर्वेक्षण. तर कोण आहेत बघा? अनुप सिंघे भारतीय वन सर्वेक्षणचे महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, वन खाते हा जो काही विषय आहे हा कोणाच्या अखत्यारामध्ये येतो? ते राज्य शासनाच्या हातामध्ये बघा. ही पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले वनमंत्री कोण होते? तर आपल्या भारताचे पहिले वनमंत्री होते बघा के.एम. मुन्शी. कोण होते बघा? के.एम. मुन्शी हे भारताचे वनमंत्री होते. नेक्स्ट आहे बघा, महाराष्ट्र राज्य वन विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ते नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वन विभागाचं आपल्या महाराष्ट्राचे नवीन अर्थमंत्री झालेले आहेत. आधी कोण होतं बघा? देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस हे आधी बघा अर्थमंत्री होते. सध्या देवेंद्र फडणवीस बघा काय काय आहेत, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. त्याचप्रकारे बघा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री सुद्धा आहेत, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा बदल बघा, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण बनलेले आहेत? तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री बनलेत बघा धनंजय मुंडे. यांच्या अगोदर बघा कृषी मंत्री होते अब्दुल सत्तार होते. लक्षात ठेवा, अब्दुल सत्तार. त्यानंतर सहकार मंत्री बघा दिलीप वळसे पाटील बनलेले आहेत. आधीचे कोण होते बघा? अतुल सावे सहकार मंत्री होते. त्याच्यानंतर वैद्यकीय आणि जे काही शिक्षण मंत्री आहेत हे बनलेले आहेत बघा हसन मुश्रीफ. अगोदर होते बघा गिरीश महाजन. लक्षात ठेवा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बनलेले आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बनलेले आहेत. लक्षात ठेवा, छगन भुजबळ. यांच्या अगोदर बघा रवींद्र चव्हाण होते. त्याच्यानंतर बघा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री हे बनले आहेत बघा धर्मराव अत्राम. आणि अगोदर होते बघा संजय राठोड. पुढचा प्रश्न आहे बघा, क्रीडा मंत्री आणि युवक कल्याण मंत्रालयाची जी काही जबाबदारी ही संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आली. अगोदर होते बघा गिरीश महाजन. त्यानंतर बघा महिला आणि बाल कल्याण मंत्री कोण बनलेले आहेत? तर आदिती तटकरे बनलेले आहेत. यांच्या अगोदर बघा मंगल प्रभात लोढा हे होते महिला आणि कल्याण मंत्री. आता कोण बनलेत बघा? आदिती तटकरे. लक्षात ठेवा, मदत आणि पुनर्वसन हे अनिल पाटील बनलेले आहेत. आणि अगोदर कोण होते? एकनाथ शिंदे होते. लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, UIDAIचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? व्हेरी IMP प्रश्न आहे. तर बघा कोण आहेत ते? अमित अग्रवाल यांची UIDAIचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. त्या ठिकाणी बघा याचा लॉंग फॉर्म काय होतो? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, भारत विशिष्ट पहचान प्राधिकरण. याची स्थापना बघा 2009ला झालेली. 2009ला याची स्थापना झाली. मुख्यालय दिल्लीमध्ये स्थित आहेत. आणि याचे अध्यक्ष कोण आहेत बघा? जे सत्यनारायण. आणि आत्ताच बघितलं आपण CEO कोण बनले? अमित अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे बघा, सीमा सुरक्षा दलाचे म्हणजे काय? BSFचे नवीन महासंचालक किंवा जे काही DG आहेत ते DG कोण बनले आहेत? तर नितीन अग्रवाल बघा याचे नवीन DG बनले आहेत. कोण? नितीन अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे बघा, आणि या ठिकाणी पाहिलं आपण बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, याला आपण म्हणतो सीमा सुरक्षा बल. स्थापना लक्षात ठेवा 1 डिसेंबर 1965ला स्थापना झालेली. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. आणि याचा जो काही मोठं आहे बघा जीवनापर्यंत कर्तव्य आहे. नेक्स्ट आहे बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ट्विटरचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर लिंडा याकिरिनो हे बघा ट्विटरचे नवीन CEO बनले आहेत. कोण? लिंडा याकिरिनो हे ट्विटरचे नवीन CEO बनले आहेत. नेक्स्ट बघा, केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे काय? CBIचे नवीन प्रमुख किंवा संचालक कोण बनले आहेत? तर प्रवीण सूद. ऑप्शन क्रमांक बी, प्रवीण सूद हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? या ठिकाणी आपल्याला उपप्रमुख विचारला आहे. तर आशुतोष दीक्षित बघा भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. तर इंडियन एअरफोर्स, भारतीय वायुसेना स्थापना बघा 8 ऑक्टोबर 1932ला झालेली. मुख्यालय दिल्लीमध्ये. प्रमुख बघितला आपण आत्ताच. पुढचा प्रश्न बघूयात आपण, भारताचे नवीन कायदा मंत्री कोण बनले आहेत? तर आपल्या भारताचे नवीन कायदा मंत्री बनले बघा अर्जुन राम मेघवाल बनले आहेत. कोण? अर्जुन राम मेघवाल. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा, युनिक पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर डॉक्टर मनोज सोनी. ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर मनोज सोनी बनलेले आहेत. तर बघा UPSC म्हणजे काय? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग. स्थापना बघा 1 ऑक्टोबर 1926ला झालेली. 1 ऑक्टोबर 1926ला. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण झाले आहेत? तर बघा किरेन रिजिजू हे झालेले आहेत. कोण? किरेन रिजिजू. पुढचा प्रश्न बघा, अणुऊर्जा आयोगाचे नवे अध्यक्ष कोण झाले? तर बघा अजित कुमार मोहंती हे अणुऊर्जा आयोगाचे
नवीन अध्यक्ष झालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? आपल्या भारतीय नौदलाचे तर संजय जयजीत सिंग हे बघा भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारताचे नवीन अटॉर्नी जनरल कोण बनले आहेत? भारताचे नवीन अटॉर्नी जनरल तर त्यांचं नाव बघा आर व्यंकटरमणी. लक्षात ठेवा, आर व्यंकटरमणी. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर अनुकुमार मिश्रा हे बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. नेक्स्ट बघा, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर बघा सुब्रकांत पांडा हे आहेत. लक्षात ठेवा, सुब्रकांत पांडा. या ठिकाणी बघा FCCI म्हणजे काय? फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याची स्थापना 1927ला झालेली. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, नीती आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहेत? तर BVR सुब्रमण्यम हे कोण आहेत? बघा नीती आयोगाचे नवीन CEO बनले आहेत. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा नीती आयोगाचे कोण आहेत? अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी जर पाहिलं तर नीती आयोगाचा लॉंग फॉर्म आहे बघा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015ला झाली होती. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहेत आणि अध्यक्ष आहेत बघा नरेंद्र मोदी. कोण आहेत अध्यक्ष? नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न बघू शकता, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट जे काही नाबार्ड आहे बघा त्या नाबार्डचे अध्यक्ष कोण बनले आहेत? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा KV साजी. लक्षात ठेवा, KV साजी हे बनले आहेत. तर बघा या ठिकाणी नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट. पुढचा प्रश्न आहे बघा, सशस्त्र बल SSBचे दुसरी महिला महासंचालक कोण बनली आहे? तर रश्मी शुक्ला ही बनली आहे. कोण? रश्मी शुक्ला ही बनलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, तर या ठिकाणी बघा SSB आलेलं आहे. SSB म्हणजे काय? सशस्त्र सीमा बल. स्थापना 20 डिसेंबर 1963ला झालेली. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारताचे 50वे इथं बघा 50वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, धनंजय यशवंत चंद्रचूड. ऑप्शन क्रमांक D धनंजय यशवंत चंद्रचूड बघा भारताचे 50वे सरन्यायाधीश बनले आहेत. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे काय? BCCIचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर रॉजर बिन्नी बघा BCCIचे नवीन अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा, BCCIचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? रॉजर बिन्नी. त्या ठिकाणी बघा BCCI म्हणजे काय? बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. याची स्थापना 1928मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी स्थित आहेत. याचे जे काही सचिव आहेत बघा जय शहा. लक्षात ठेवा, जय शहा हे सचिव आहेत आणि उपाध्यक्ष आहेत बघा राजीव शुक्ला. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन याची पहिली महिला अध्यक्ष कोण बनलेले आहेत? एकदम IMP प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो. तर PT उषा हे बघा ॲथलीट आहेत. ह्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजे काय? इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची पहिली महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत. तर बघा या ठिकाणी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन या संस्थेची स्थापना 1927मध्ये झाली होती आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर बघा पंकज कुमार सिंग आहेत. कोण आहेत? पंकज कुमार सिंग. पुढचा प्रश्न घ्या, भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर बघा राजीव कुमार हे भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण आहेत? राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर बघा या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली होती आणि राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो तुम्हाला माहितीच आहे. खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुख्यालय कुठे बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, सगळे प्रश्न आपण क्वालिटीचे घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा खाली आपली वेबसाईट तसेच व्हॉट्सअप ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुपसुद्धा दिलेला आहे, ते सुद्धा तुम्ही अवश्य जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF अवश्य दिली जाईल. तर बघा भारताचे नवीन कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स कोण बनले आहेत? तर बघा SS दुबे बनलेले आहेत. लक्षात ठेवा, SS दुबे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, तर बघा CGA म्हणजे काय? कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर अनिल कुमार लाहोटी आहेत. कोण आहेत? बघा अनिल कुमार लाहोटी. ऑप्शन क्रमांक A. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी पाहिलं तर इंडियन रेल्वे भारतीय रेल्वे याची स्थापना 1853मध्ये झाली होती.
पहिली रेल्वे केव्हा धावली हे सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. कोणाच्या काळामध्ये, कोणत्या लॉर्डच्या काळामध्ये धावली, हे सगळं खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप करा तुम्हाला माहीत असेल तर, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल आणि दुसऱ्याला सुद्धा याचा फायदा होईल. तर बघा रेल्वेचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी. रेल्वे मंत्री कोण आहेत बघा, अश्विन वैष्णव. पुढचा प्रश्न आहे बघा, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनलेले आहेत? तर मेघना अहवाल. लक्षात ठेवा, मेघना अहलावत या बनलेल्या आहेत. तर सगळे प्रश्न बघा आपण TCS पॅटर्ननुसार घेत आहोत. पुढचा प्रश्न आहे बघा, टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया स्थापना 1926 झालेली, मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण म्हणजेच काय NHAचे नवीन संचालक कोण बनले आहेत? तर प्रवीण शर्मा बनलेले आहेत. कोण बनले आहेत? NHAचे संचालक प्रवीण शर्मा हे बनलेले आहेत. तर बघा NHA म्हणजे काय, नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी, स्थापना बघा 2018 मध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर R दिनेश हे बनलेले आहेत. कोण बनले आहेत? R दिनेश हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे काय, CMD कोण बनलेले आहेत? तर पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, या ठिकाणी कोल इंडिया आलेला आहे. तर कोल इंडियाची स्थापना 1 नोव्हेंबर 1975 झालेली आहे. मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी स्थित आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, काय प्रश्न आहे, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा कालिकेश नारायण सिंह हे याचे अध्यक्ष बनले आहेत. ऑप्शन क्रमांक D कालिकेश नारायण सिंह. या ठिकाणी जर पाहिलं याचा लॉंग फॉर्म NRAI, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, स्थापना बघा 17 एप्रिल 1951 झालेली. लक्षात ठेवा, मुख्यालय कुठे बघा, दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघून घ्या, असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स, इथे बघा असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर अजय सिंग हे बनले आहेत. ऑप्शन क्रमांक C अजय सिंग. त्या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म होता बघा, असोसिएशन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, स्थापना झाली बघा 1920 मध्ये आणि मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारताचे नवीन ड्रग्स कंट्रोलर जनरल म्हणजे DCGI कोण बनले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा राजीव सिंह रघुवंशी हे बनले आहेत. कोण? राजीव सिंह रघुवंशी हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, भारत डायनामिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजे CMD कोण बनले आहेत? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी बघा D A माधवराव हे बनले आहेत. तर बघा BDL म्हणजे काय, भारत डायनामिक्स लिमिटेड, स्थापना 1970 मध्ये करण्यात आली आहे. मुख्यालयाचं हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे काय, CDS कोण बनले आहेत? तर बघा अनिल चव्हाण हे बनले आहेत. ऑप्शन क्रमांक C अनिल चव्हाण हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर समीर V कामत हे आहेत. लक्षात ठेवा, समीर V कामत हे आहेत. नेक्स्ट पहा, DRDO म्हणजे काय, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याची स्थापना झाली बघा 1958 मध्ये. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख कोण आहेत? तर मनोज पांडे. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा बघा. भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख कोण आहेत बघा, मनोज पांडे आहेत. इंडियन आर्मीची स्थापना 1 एप्रिल 1995 मध्ये झालेली आहे आणि मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास आहेत. लक्षात ठेवा, RBIची स्थापना कधी झाली होती? तर सर्वांना माहिती आहे बघा, RBIची स्थापना 1935 मध्ये झाली होती. शक्तिकांत दास हे बघा कितवे यायचं, तर 25वे गव्हर्नर आहेत. कितवे? 25वे गव्हर्नर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पहा, तर RBI म्हणजे काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. RBIचे बघा 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, M राजेश्वर राव, त्याच्यानंतर MK जैन, T रविशंकर आणि MD पात्रा, हे काय आहेत बघा 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा दिलीप तिर्की हे हॉकी इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. नेक्स्ट बघा, हॉकी इंडियाची स्थापना 2009 मध्ये झालेली, मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?
तर अजित डोवाल बघा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे काय? BRO याचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर राजीव चौधरी बघा BROचे नवीन महासंचालक आहेत. कोण? राजीव चौधरी. नेक्स्ट आहे बघा, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर दीपक मोहंती याचे अध्यक्ष बनले आहेत. कोण बनले आहेत? दीपक मोहंती. तर बघा या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म होता बघा, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. या संस्थेची स्थापना 23 ऑगस्ट 2003 झालेली. मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट बघा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI चे अध्यक्ष कोण आहेत? तर संतोष कुमार यादव आहेत. लक्षात ठेवा, भारतीय महामार्ग प्राधिकरण NHAI चे नवे अध्यक्ष आहेत संतोष कुमार यादव. नेक्स्ट बघा, त्याचा लॉंग फॉर्म बघा, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना 1988 झालेली. कधी? 1988. मुख्यालय कुठे बघा? दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण झाले? तर न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थ हे काय बघा 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनकर बघा भारताचे नवीन उपराष्ट्रपती झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहू शकता, राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजे NSC चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी राजीव लक्ष्मण करंदीकर बघा या ठिकाणी NSC चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी नल्लाथांबी कलैसी सेल्वी ह्या बघा बनलेल्या आहेत. नेक्स्ट पहा, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI च्या नवीन CEO कोण बनलेले आहेत? जी कमला वर्धनराव हे बनलेले आहेत. त्याचा लॉंग फॉर्म बघूयात आपण. त्याचा लॉंग फॉर्म होतं बघा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. आपण कोणतं पण खायचं पॅकेट घेतलं तर त्यावर बघा आपल्याला हे लोगो दिसतो. तर त्याचा लॉंग फॉर्म बघा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया. स्थापना बघा 5 सप्टेंबर 2008 मध्ये झालेली याची स्थापना. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताचे संरक्षण सचिव कोण बनलेले आहेत? तर अरमानो गिरीधर हे भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघू शकता, भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे CAG कोण बनले आहेत? तर बघा गिरीश चंद्र मुर्मू हे बनले आहेत. कोण? गिरीश चंद्र मुर्मू हे बनलेले आहेत. नेक्स्ट पहा, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स म्हणजे ITBP याचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर अनिश दयाल सिंग हे आहेत. लक्षात ठेवा, अनिश दयाल सिंग हे आहेत. नेक्स्ट पहा, तर या ठिकाणी बघा ITBP आलेलं आहे, इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस या ठिकाणी याचा लॉंग फॉर्म होतो. स्थापना 24 ऑक्टोबर 1962 झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा, दिल्ली या ठिकाणी. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR चे नवीन महासंचालक कोण आहेत? तर हिमांशू पाठक हे आहेत. कोण आहेत? हिमांशू पाठक. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर विजय सांकला हे बनले आहेत. त्याचं लॉंग फॉर्म होतं बघा, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट. तर याची स्थापना 19 फेब्रुवारी 2004 झालेली आहे. मुख्यालय याचं सुद्धा दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर संजय चंदर हे बघा आहेत. कोण आहेत? संजय चंदर. नेक्स्ट पहा, त्या ठिकाणी लॉंग फॉर्म होतं बघा, रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स. स्थापना 2 जुलै 1872 झालेली. लक्षात ठेवा, 2 जुलै 1872. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. राष्ट्रीय सुरक्षा रक्षक NSG चे नवीन महासंचालक कोण बनले? तर बघा MA गणपती हे बनलेले आहेत. NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड. स्थापना 1986 झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर MV सुचेंद्र कुमार. लक्षात ठेवा, MV सुचेंद्र कुमार हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत. भारताच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, द्रौपदी मुर्मू. महत्त्वाचा प्रश्न आहे, द्रौपदी मुर्मू. नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष कोण आहेत? तर बघा सुमन बेरी या नीती आयोगाच्या उपाध्यक्ष बनलेल्या आहेत. नेक्स्ट बघा,
भारताचे नवीन परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विनय मोहन क्वात्रा हे भारताचे नवीन परराष्ट्र सचिव आहेत. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर कल्याण चौबे बघा ऑल इंडिया फेडरेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर बघा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन याची स्थापना 23 जून 1937ला झालेली. मुख्यालय बघा नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ कॉस्ट अकाउंट्स ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर विजेंद्र शर्मा हे आहेत. कोण? विजेंद्र शर्मा. त्याचा लॉंग फॉर्म बघितला आपण. स्थापना बघा 1 जुलै 1949ला झालेली आहे. मुख्यालय कोलकाता या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचे नवीन MD आणि CEO काय झाले? तर बघा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे शेअर बाजाराशी संबंधित आहेत. तर बघा आशिष कुमार चव्हाण झालेले आहेत. कोण? आशिष कुमार चव्हाण. तर बघा NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालय मुंबईमध्ये स्थापना 1992 मध्ये झालेली. पुढचा प्रश्न आहे बघा. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर नितीन गुप्ता बनलेले आहेत. लक्षात ठेवा नितीन गुप्ता. CBDT म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस स्थापना 1 जानेवारी 1964ला झालेली आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. राज्यसभेचे नवीन महासचिव कोण आहेत? तर प्रमोद चंद्र मोदी बघा हे आहेत. लक्षात ठेवा प्रमोद चंद्र मोदी. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण NMA चे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत? तर बघा किशोर कुमार बसा हे झालेले आहेत. किशोर कुमार बसा. तर याचा लॉंग फॉर्म होतं बघा नॅशनल मोमेंट्स ऑथॉरिटी. लक्षात ठेवा याची स्थापना मार्च 2010ला झालेली. मुख्यालय याचं दिल्लीला स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे काय? CRPFचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर बघा सुजय लाल थाओबेन हे बनले आहेत. लक्षात ठेवा. त्याचं लॉंग फॉर्म होतं बघा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. स्थापना 27 जुलै 1939ला झालेली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे CRPFचं. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा नंद किशोर सिंग. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक वेळेस पेपरला आलेला आहे. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा नंद किशोर सिंग हे आहेत. नेक्स्ट पहा. राष्ट्रीय महिला आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर रेखा शर्मा हे आहेत. ऑप्शन क्रमांक B रेखा शर्मा. पुढचा प्रश्न बघा. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर डॉक्टर PSD वाघेला हे बनले आहेत. बघा डॉक्टर PSD वाघेला हे बनले आहेत. नेक्स्ट बघा. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे काय? NCB चे महासंचालक कोण बनलेले आहेत? तर बघा सत्यनारायण प्रधान हे बनले आहेत. कोण? सत्यनारायण प्रधान. तर NCBचा लॉंग फॉर्म होतं बघा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. स्थापना 17 मार्च 1986ला झालेली. लक्षात ठेवा. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट बघा. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे NDRFचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर अतुल करवल हे आहेत. कोण? अतुल करवल. तर NDRF म्हणजे काय? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. स्थापना 19 जानेवारी 2006ला झालेली. 19 जानेवारी 2006ला झालेली. त्यानंतर बघा नॅशनल कॅडेट कोर्स म्हणजे NCCचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर बघा गुरबिल पाल सिंग हे बनले आहेत. कोण बनले आहेत? गुरबिल पाल सिंग. पुढचा प्रश्न आहे. परराष्ट्र मंत्रालय म्हणजे MEE चे नवीन प्रवक्ते कोण बनले आहेत? तर अरिंदम बागची. लक्षात ठेवा अरिंदम बागची हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा. सदर्न एअरफोर्स कमांडरचे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ कोण बनले आहेत? तर साऊथर्न एअरफोर्स. तर राईट आन्सर आहे बघा बालकृष्ण मणिकांतन हे बनले आहेत. तर बघा सगळे TCSच्या पॅटर्नवर आपण प्रश्न घेतलेले, त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. बघा ज्याने लाईक नसेल केलं तर लाईकच्या बटनावर नक्की टच करा. बघा पुढचा प्रश्न आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा S सोमनाथ. लक्षात ठेवा S सोमनाथ बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत. S सोमनाथ. इस्रो म्हणजे काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झालेली आहे. संस्थापक आहेत बघा विक्रम साराभाई. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण आहेत? विक्रम साराभाई याचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा.
इंडियन कोस्ट गार्ड याचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर बघा वीरेंद्र सिंग पठानिया हे आहेत. कोण आहेत? वीरेंद्र सिंग पठानिया इंडियन कोस्ट गार्ड ICGचे नवीन महासंचालक आहेत. पुढचा प्रश्न बघा, त्या ठिकाणी इंडियन कोस्ट गार्ड स्थापना 1978 झाली. मुख्यालय दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आणि तटरक्षक बल बघा 1 फेब्रुवारीला साजरा केला जातो. कधी? 1 फेब्रुवारीला. केंद्रीय विद्युत नियामक आयोग CERCचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? तर बघा जिष्णू रुवा हे आहेत. पुढचा प्रश्न बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे नवीन मुख्य आर्थिक सल्लागार कोण बनले आहेत? तर V अनंत नागेश्वर हे बनलेले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठं जे काही राम मंदिर आहे ते कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे? तर बिहारमध्ये बांधण्यात येणार आहे. पटना जिल्हा चंपारण या ठिकाणी बांधकामाची सुरुवात बघा 20 जूनला होणार आहे आणि समितीचे अध्यक्ष आहेत बघा आचार्य किशोर. बिहारची राजधानी पटना आहे. बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत? बघा नितीश कुमार. कोण आहेत? पहा नितीश कुमार. आणि मित्रांनो, तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि जाता जाता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. सध्या जे काही चर्चेत असलेलं मोखा चक्रीवादळ आहे, या चक्रीवादळाला मोखा हे जे काही नाव आहे हे कोणत्या देशाने दिलेलं आहे याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामचे लिंक सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची PDF पाहू शकता.